मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं सागर डुकरी ऑफिशियल या चॅनलवर. तर मित्रांनो, माझ्याकडं 1 एकर शेती आहे आणि त्या शेतीमधील कापसाचा मी थोडक्यात या वर्षीचा पूर्ण हिशोब तुम्हाला दाखवतो आणि मला त्याच्यामध्ये किती नफा राहिला. आणि शेळ्या आपल्याकडं 5-6 शेळ्या आहेत, तर 6 शेळ्यांचा नफा वेगळा आणि शेतीचा नफा वेगळा, असं टोटल तुम्हाला या मध्ये मी हिशोब दाखवणार आहे. व्हिडिओ थोडा लंबा होऊ शकतो, म्हणजे जास्त वेळ चालू शकतो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला आपण आजच्या विषयाला सुरुवात करूया. मित्रांनो, हा हिशोब 2025 मधला आहे, मे महिन्यापासून तर डिसेंबरपर्यंतचा हा हिशोब आहे शेतीचा आपला. तर हे बघा, मी सुरुवातीला मे महिन्यामध्ये 50,000 रुपये व्याजानं काढले होते. 1 एकर शेती आहे आपल्याला, जास्त काही शेती नाही. आणि त्या शेतामधील आपला टोटल हिशोब मी तुम्हाला आज दाखवतो आहे की आपल्याला शेती कितपत परवडते आणि कितपत परवडत नाही, त्याच्यावरती आपला हा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आता सर्वप्रथम सुरुवातीला आपल्याला नांगरणी करावी लागते. नांगरणीसाठी 1800 रुपये एकर चालू आहे. तर आपण नांगरणीला 1800 रुपये दिले. त्याच्यानंतर सरकीची बॅग आणली. सरकीची बॅगला 850 रुपयेच लावले आपण, कारण की काही बॅग जास्त पण म्हणजे रेटच्या होत्या, पण आपण 850 रुपये धरले. पहिली फवारणी 150 रुपयाची, दुसरी खुरपणी पहिली खुरपणी ही 500 रुपयाची, पहिले खत 10-20 दिले आपण, एक बॅग 1750 रुपयाची. दुसरी फवारणी 500 रुपयाची झाली होती, म्हणजे ते 470 रुपयाची काहीतरी आहे ते ओलाला. त्याच्यानंतर दुसरं खत आपण 2250 रुपयाचं दिलेलं आहे, त्याच्यामध्ये 10-20 आणि युरिया दिला होता. त्याच्यानंतर तिसरी फवारणी ही आपण 1000 रुपयाची केली होती. ते आता त्याच्यानंतर दुसरी खुरपणी ही 500 रुपयाची, म्हणजे 2 रोजदारणी धरल्या, त्याच्यामध्ये आपण 250 रुपये रोज आहे रोजदारणीला, त्या हिशोबानं धरला. त्याच्यानंतर तिसरे खत आपण 10-20 आणि त्याच्याबरोबर 10-20 आणि सल्फर हे तिसऱ्या खतामध्ये दिलं होतं आपण. त्याच्यानंतर चौथी फवारणी ही 2000 रुपयामध्ये झाली मित्रांनो. पाचवी फवारणी 2500 रुपयामध्ये पाचवी फवारणी झालेली आहे. त्याच्यानंतर कापूस वेचणी, म्हणजे टोटल कापूस झाला आपल्याला 1 एकरमध्ये 7 क्विंटल. तर 7 क्विंटलचं 10 रुपये किलोनं जर म्हणलं तर 7000 रुपये ते 7 क्विंटलचे होऊन राहिले. समजा कापूस वेचणाऱ्या यांचे ते झाले 7000 रुपये. आता यांची सर्वांची टोटल आली मित्रांनो, एकूण टोटल 23,050 रुपये. 23,050 रुपये याची सर्वांची टोटल आलेली आहे. त्याच्यानंतर कापूस आपण डिसेंबरमध्ये कापूस विक्री केलेला आहे. तर डिसेंबरमध्ये आपल्याला 7000 रुपये भाव भेटलेला आहे. तर त्यावेळेस डिसेंबरमध्ये 7000 रुपये भाव भेटला, 7 क्विंटल भरला, 49,000 रुपयाचा टोटल कापूस आपला झालेला आहे. 49,000 रुपये मित्रांनो टोटल कापसाचे झालेले आहेत 49,000 रुपये. त्याच्यामधून आता बघा, एक खर्च मायनस केला तर 26,050 रुपये हे टोटल आपल्याला याच्यामागं या 1 एकर क्षेत्रामध्ये आपल्याला एवढा म्हणजे नफा राहतो खर्च जाऊन 26,050 रुपये. सरासरी आपल्याला रोज काय पडला असेल, महिना काय पडला असेल, महिना धरूया आपण किती 4-7-28, म्हणजे त्याला आपल्या 7 महिने झालेले ते टोटल आता लावलेलं आहे आपण याच्यामध्ये मेहनतीसाठी. तर 3-7-21 7 महिने झाले. 3-4-7-28 28,000 रुपये. 3-7-21 तर 28,000 जर म्हणलं तर 7 महिने म्हणजे 3,000 रुपये आपल्याला सरासरी 4-7-8 3-1-3-3-7 3-3-12 3-15 3-18 3-7-21 3-8-24. तर जवळपास आपल्याला सरासरी 3,500 रुपये पेमेंट याच्यामधून महिना पडलेला आहे 1 एकरमधून. आणि याच्यात जर व्याज लावलं मित्रांनो तर 50,000चं व्याज आहे 7 महिन्यांना. जर म्हणलं 7-21 म्हणजे 1,1100 रुपये व्याज त्याचं होतं आहे.
म्हणजे बघा तुम्ही सॉरी म्हणजे 50,000चं 7 महिन्याचं 5 ते 5,500 रुपये व्याज झालं. जर व्याज पकडता जर म्हणलं तर शेती बघा किती परवडते. तुम्ही टोटल जाऊ दे ते व्याजाचं जाऊ दे तिकडे, समजा पण 26,000 रुपये 3,000 रुपये पेमेंट, सरासरी 3 ते 3,500 रुपये पेमेंट शेतकऱ्याला 1 एकरमध्ये पडतं आहे. शेती पुरेशी खासच पुरते असं म्हणावं लागेल. आता तो झाला शेतीचा खर्च. आता मी तुम्हाला शेळ्यांचा टोटल खर्च आणि टोटल नफा सांगतो. मी मेपासून 2025 मे ते डिसेंबर या कालावधीमध्ये जे आपले बोकड होते शेळ्यांचे, तर ते त्यावेळेस शेळ्या आपल्या वेल्या होत्या. तर त्याच्यामधील 3 बोकड आपण विकलेले आहेत, 4 बोकड विकलेले आहेत. तर एकच बोकड आपला गेला होता 14,100 रुपयाला. 14,100 ते 20,000 दुसरे 3 बोकड गेले. म्हणजे 14,100 आणि 20,000 म्हणजे 34,100 रुपयामध्ये ते गेले मित्रांनो. त्याच्यानंतर आता एक त्याच खोपमधले म्हणजे त्याच याच्यामधले तुम्हाला बोकड सांगतो मी परत. 1 2 3 4 5 6 5 म्हणजे 3 पाठी आणि 2 बोकड हे आपले विकायचे राहिलेले. आता तुम्हाला सांगतो, हे पहिला मोठा बोकड नाही झाला तरी आपण ह्या पाठी जरी म्हणलं तर 7-7 8-8 हजार रुपये आता सध्या येतात. एका बोकडाचे 8,000 रुपये आणि एका बोकडाचे 5,000 रुपये येतील. सरासरी 5,000 रुपये धरले आपण तर 8 त्रिक 24 आणि 5 29,000 रुपये हे, आणि ते 34,000 रुपये म्हणजे 30 60 63,000 रुपये आपण एक 7 महिन्याच्या कालावधीमध्ये या शेळी पालनामधून घेतलेले आहेत. याच्यामध्ये खर्च तुम्हाला सांगतो फक्त मी एक मका 1 क्विंटल मका मी आणली होती बघा 2100 रुपये क्विंटलना, ती 1 क्विंटल. आणि आता सध्या अर्धा 1 क्विंटल मी सोयाबीन घेतली होती. तर ती सोयाबीन 1 क्विंटल खाऊ घातली. म्हणजे असे टोटल 5,000 रुपये खर्च धरा, तरी पण आपल्याला निव्वळ नफा या शेळी पालनामधून फक्त 6 शेळ्यांपासून 6 शेळ्या, त्याच्यामध्ये काही ना 1 दिलं पिलू, काही ना 2 दिले. आणि परत सांगायची एक गोष्ट म्हणजे आता परत नोव्हेंबरमध्ये वेलेल्या शेळ्या, नोव्हेंबरमध्ये टोटल आपल्याकडे 7 पिल्ले आहेत. सध्या 7 पिल्ले आहेत. म्हणजे सांगायचा विषय असा की शेळी पालनामधून आपल्याला 7 महिन्यामध्ये आपण निव्वळ नफा हा जवळपास 55 ते 57,000 रुपये निव्वळ नफा आपल्याला शेळी पालनामध्ये राहिलेला आहे फक्त 5 शेळ्यामधून. मग शेती परवडते का शेळी पालन परवडते याच्यावरती तुम्ही नक्कीच सांगा. कारण की विषय असा आहे मित्रांनो की शेतीचं खूप अवघड झालेलं आहे आणि त्याच्यामुळं जास्त करून शेळी पालनाकडंच आपले शेतकरी मित्र जास्त कल चाललेला आहेत. कारण की शेतीमध्ये आता मजा राहिलेली नाही. शेतीमध्ये दिवसेंदिवस खर्च वाढत चाललेला आहे. तुमच्या खताचे भाव वाढत चाललेले, औषधाचे भाव वाढत चाललेले आहे. त्याच्यामुळं शेळीपालन खूप म्हणजे एवढं खर्च कमी आहे आणि इन्कम चांगल्यापैकी याच्यामध्ये. त्याच्यामुळे शेळीपालन कधीच आपण शेळीपालनामध्ये धोक्यात येणार नाही, कधीच अडचणीत येणार नाही. शेळीपालन एकमेव व्यवसाय असा आहे की याच्यामध्ये खर्च कमी आणि परत भावाची हमी आहे मित्रांनो. भाव तुमच्या शेळीपालनाचा बोकडाचा कधीच कमी होणार नाही. भविष्यामध्ये वाढत जाईल पण कधीच कमी होणार नाही. त्याच्यामुळे शेळीपालन हे 100% परवडतं. शेळीपालन नक्कीच परवडतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया असं नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान जय किसान.